सरकारी आदेश असूनही रस्ता बंद, न्यायासाठी शेतकरी आता थेट आंदोलन उपोषणाचा मार्ग अवलंबा लागला आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वडगाव सिन्नर येथील शेतकऱ्यांना त्याच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी असलेला वहिवाटीचा रस्ता प्रशासनाच्या आदेशानंतर सुद्धा खुला करण्यात आलेला नाही। तहसीलदारांनी 28 मार्च 2025 रोजी स्पष्ट आदेश दिले होते, तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यापासून विभक्त राहिलेला आहे। वारंवार अर्ज केलेत, पोलिसांना विनंत्या केल्या, बंदोबस्ताची जी फी होती ती भरली, परंतु कारवाई मात्र शून्य। उलट रस्ता अडवणाऱ्याला जो आहे त्यांनी प्रशासनावरती दबाव टाकला आणि त्यामुळे प्रशासनाचं या आदेशाकडे टाळाटाळ केली जाते आणि शेतकऱ्याला त्याच्या रस्त्यापासून जाण्यापासून रोखलं जात आहे। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे। त्या रस्त्यावर जवळजवळ 20 शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे, पण त्या रस्त्यात होतंय काय का बाकीचे शेतकरी हे पुढे असल्यामुळं ते समोरच्या पार्टीला म्हणता का नाही तू तुझ्याकडून काढून घे रस्ता, आणि आम्हाला तो समोरचा पार्टीवाला त्यांना जाऊन देतोय ना, आमच्या फक्त 10 शेतकऱ्यांना त्यांनी अडवलंय, बाकीच्या शेतकऱ्यांना तो त्याच्या शेतातून रस्ता देतोय आणि आम्हाला जाऊनच देत नाही। म्हणून हे आमरण उपोषण आमचं चालू आहे। काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, आमचे जीव गेले तरी चालतील, काही केलं तरी आम्ही इथं फाशी घ्यायला लागली तरी चालेल, पण माघार ही नाही होणार नाही म्हणजे नाही। रस्ता खुला झाल्याशिवाय आम्ही सिन्नर तहसील समोरून उठणार नाही म्हणजे नाही। सरळ सरळ एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात उभा राहतो, सरकारी आदेश किंमत नाही का हो? सरकारी आदेशाला जर किंमत नसेल तर आणि शेतकऱ्याला जर न्याय मिळणार नसेल तर ही घटना अत्यंत गंभीर आहे। अशाच बातम्यांसह इतरही माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी महाराष्ट्र स्पेशलला फॉलो करा आणि कमेंट्स करा।